आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. आज शब्दांबद्दल बोलण्याची इच्छा आहे. शब्द हे सामर्थ्याने भरलेले आहेत. ते उत्पादक किंवा विध्वंसक असतात. ते सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. आपण आपल्या शब्दांची निवड अगदी काळजीपूर्वक करायला हवी, कारण ते खरोखर आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात. कृपया माझ्याबरोबर राहा आणि माझा आणखीन एक संदेश ऐका. असे काही संदेश आहेत जे मला वाटतं जोवर आपण जिवंत आहोत तोवर आपण वर्षातून एक दोनदा तरी ऐकायलाच पाहिजेत. खरंच, मग तुम्हाला ते कितीही माहीत असोत, तुम्ही ते वारंवार ऐकायला हवं. खरंच, मनावरचा संदेश हा त्या संदेशापैकी एक संदेश आहे. आत्मिक फळामध्ये चालण्याविषयीचा संदेश किंवा आपण आत्मिक फळं आपल्या जीवनात दाखवणं हे किती महत्वाचं आहे असे पुष्कळ संदेश आहेत. पण एक मुखावर शिकवणारा संदेश आहे, शब्दाचं सामर्थ्य शिकवण्याबद्दलचा संदेश. आज मी विचार करत होते, मी कितीतरी वर्ष चर्चमध्ये जात होते. मला वाटतं वर्षानुवर्ष शब्दांचं सामर्थ्य याबद्दलचा संदेश मी ऐकला नाही, एकदा सुद्धा नाही. आणि तारणाच्या वारसांना मदत करणाऱ्या देवदूतांना जे शब्द प्रतिबंधित करण्यात आले आहेत ते बोलून मी पवित्र आत्म्याला मी खिन्न करत होते. अशा गोष्टी मी बोलत होते ज्यामुळे देवदूतांच्या मदतीत अडथळा निर्माण होत होता. मी काय करत होते याची मला कल्पना नव्हती, कारण मला कुणी सांगितलं नव्हतं. बहुतेक आज इथे काही लोक असतील ज्यांनी असं काही ऐकलंच नसेल जे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. पण पुष्कळांनी ते ऐकलं असेल. आणि त्यापैकी सगळ्यात कठीण गोष्ट ही की आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या मुखावर ताबा ठेवण्यात असफल ठरणं. शास्त्र सांगतं कोणीही मनुष्य आपल्या जिभेवर ताबा ठेवू शकत नाही, केवळ पवित्र आत्मा ते करू शकतो. म्हणजे असं नाही की पवित्र आत्मा आपल्यासोबत येणार आणि ते आपल्यासाठी करणार, पण म्हणजे असं की आपल्याला देवाच्या मदतीची नक्कीच गरज आहे. जर तुम्ही शास्त्र वाचलं तर दावीद राजा सर्वदा हे करत होता. त्याने त्याच्या तोंडाबद्दल आणि शब्दांबद्दल कबुली दिली आणि तो नेहमी देवाने त्याला मदत करावी म्हणून मागणी करायचा. माझ्या तोंडचे शब्द, माझ्या हृदयातील चिंतन हे तुझ्या दृष्टीला मान्य होईल असं असू दे. माझ्या तोंडावर पहारा ठेव देवा. अशा प्रकारच्या वचनांनी तुम्ही प्रार्थना करायला हवी आणि देवाने तुम्हाला मदत करायला हवी. तुम्ही सतत जीवनाबद्दल बोला, मृत्यूबद्दल नव्हे. आमेन. मी विश्वास ठेवते जेव्हा आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवण्यासाठी पवित्र आत्म्यावर अवलंबून असतो, बघा तो आपल्यासाठी ते असंच करणार नाही. मला विश्वास आहे पवित्र आत्मा आपल्याला आठवण करून देतो, कारण योहानाच्या पुस्तकात म्हटलंय पवित्र आत्मा त्या गोष्टी आपल्या स्मरणात आणतो जर तुमच्यात काही माझ्यासारखं असतं. आणि मला खात्री आपण सगळे पुष्कळ बाबतीत सारखे असू. आपण सतत करत राहतो कुरकुर 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 कुरकुर. आणि बघा, जर मदतीसाठी तुमचा देवावर विश्वास असेल, जिथे तुम्ही नसावं असं ठिकाण तुम्हाला मिळालं तर तुम्ही बरोबर असल्याची खात्री करून घ्या. याशिवाय ते सांगण्याचा दुसरा मार्ग हाही एक आहे की तुम्ही गप्प राहा. आमेन. तर मी संपूर्ण आठवडा याबद्दल शिकवणार आहे. तुम्ही म्हणाल आठवडाभर तो तोंडाबद्दल कसं काय शिकवू शकशील? बघा, यावर बोलण्यासारखं खूप आहे. संदर्भ सोडून मी काहीही बोलणार नाही आणि मला नाही वाटत तुम्ही कंटाळून जाल. मला तुमचं माहीत नाही, मी हे माझ्यासाठी सांगेन कारण मला त्याची गरज आहे. माझी देणगी जी देवाने मला दिली आहे ती माझ्या मुखात आहे, पण ती माझ्या जीवनात मोठी अडचणही आहेच आणि ती असामान्य नाही. आजच्या या संदेशाचं शीर्षक आहे शब्द शक्तीने भरलेले साठे आहेत. जसा हा पाण्याने भरलेला ग्लास आहे आणि जे शब्द आपण बोलतो त्यामध्ये शक्ती आहे आणि तुम्ही ते समजून घ्या. प्रत्येक शब्द जो तुमच्या मुखातून निघतो त्यात सामर्थ्य आहे. उत्पादक किंवा विध्वंसक सामर्थ्य, सकारात्मक किंवा नकारात्मक सामर्थ्य.
तुम्हाला नीतिसूत्र अध्याय 18 वचन 21 माहीत असेल, जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य जिभेमध्ये आहे. हे छान, अगदी छान असं वचन आहे. जीवन आणि मरणाचं सामर्थ्य जिभेमध्ये आहे. आता सध्या माझ्या दूरदर्शनवरील प्रेक्षकांकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही माझं ऐकल्याची मी खात्री करून घेते. जीवन आणि मरणाचं सामर्थ्य जिभेमध्ये आहे. आमेन. आपल्या शब्दाद्वारे मिळणाऱ्या फळाबाबतीत आपण समाधानी असायलाच हवं. एकतर जीवनाबाबतीत किंवा मरणाबाबतीत. अक्षरशः तुम्ही तुमचे शब्द खाता, ते तुमच्या मुखातून बाहेर पडतात, चेहऱ्याच्या अगदी बाजूने निघतात, कानात जातात आणि खाली तुमच्या आत पडतात. फक्त दुसऱ्या लोकांवरच आपले शब्द परिणाम करत नाहीत, तर ते आपल्यावरही परिणाम करतात. आपल्याला हे कळतच असेल की आपण असं काही कोणाला बोलू शकतो ज्यामुळे त्यांना बरं वाटेल, आणि आपण असं काही बोलू शकतो ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. तुम्हाला हे समजलंय बरोबर? पण जे मला तुम्हाला सांगायचंय ते हे की आपण खरोखर शब्दांच्या या भागावर आज लक्ष केंद्रित करणार आहोत. आपले शब्द दुसऱ्यांवर कशा प्रकारे परिणाम करतात आपण ते बघणारच आहोत. पण तुमचे शब्द आत्मिक बाबतीत जो परिणाम करतात त्याविषयी आज मला तुमच्याशी बोलायचंय. कारण ही ती जागा आहे ज्याबद्दल आपण तेवढा विचार करत नाही. फार वर्षापूर्वी मी अशा परिस्थितीमध्ये काम करत होते, जी परिस्थिती खरंच खूप कठीण होती, आणि मी अशा लोकांसाठी काम करत होते ज्यांच्यासाठी काम करणं खरंच कठीण होतं, आणि मला वाटत नव्हतं की ते मला बरोबर वागवत आहेत. आणि त्यामुळे जसे इतर लोक या साप्यात अडकतात तसंच ख्रिस्ती असूनही आम्ही त्याच साप्यात अडकलो. जसं क्या 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 मी यावर विश्वास ठेवू शकत नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. आणि देवाने माझ्या जीवनात कार्य करायला सुरुवात केली, आणि हे कार्य चालूच होतं जोवर मी चहाड्या किंवा चुगल्या करणं थांबवलं नाही, इतरांच्या मागे कुजबुजणं बंद केलं नाही. मी कुणाला तरी गोळ्या करायचं आणि त्यांना सांगायचं की अमुक तमुक माझ्याशी कसा वागला, आणि मग ते मला त्याबद्दल सांगायचे, आणि आम्ही असं चहाड्या करत राहायचो. आणि मग पुष्कळ वेळा देवाने माझ्या जीवनात कार्य केल्यानंतर मला शिस्त लागली, आणि मी कुणाबद्दल बोलणं सोडून दिलं. पण तरीही घरात डेव बरोबर मी त्याबद्दल बोलतच होते, कारण मी माझ्या घरात होते बंद दरवाजा मागे, आणि तो माझा नवरा होता. पण एक सांगू, आपण सबबीचा खूप उपयोग करत असतो. आणि मग देवाने माझ्या बाबतीत लक्ष द्यायला सुरुवात केली. तो जे मला म्हणाला त्यामुळे मी प्रभावित झाले. तो म्हणाला, जॉयस, वादग्रस्त मुद्दा हा नाही, तू कोणाबद्दल बोलतेस? तर शब्द हा वादग्रस्त असा मुद्दा आहे. हरकत नाही, तू कुठे आहेस, मला तुझं ऐकावंच लागेल. आमेन. बघा, आपण ज्या विषयावर चर्चा करतोय तो खरंच खूप महत्वाचा असा विषय आहे. आपल्यातील एखाद्याला सगळ्यात कठीण गोष्ट कुठली करावी लागते तर समस्या असतानाही नकारात्मक न बोलणं. या आठवड्यात मी थोडी गळून गेले होते. खूप नाही, थोडीशी. जेव्हा मी नकारात्मक प्रतिक्रिया आणि मनाचा नकारार्थी कल याबद्दल पश्चाताप करायला हवा होता, जेव्हा या विषयावर उपदेश करण्याची मी तयारी करत होते. आणि बघा, सैतानाला मला अपराधीपणाच्या भावनेत अडकवायचं होतं आणि निराशेच्या गर्तेत लोटायचं होतं, जेणेकरून मला यावर संदेश देता येऊ नये. पण एक सांगू का, मला सुद्धा तुमच्यासारखाच या गोष्टीचा सामना करावा लागतो. पण मी निर्णय घेतलाय की 10 वर्षांपूर्वी मी 3 आठवडे गळून गेलेले असायचे. पण देवाची स्तुती असो, आता माझी अवस्था तशी नाहीये आणि मी प्रगती करतेय.
मी सतत पुढे जाते. आणि बघा, जेव्हा आपण हताश असतो, आपण काहीतरी मूर्खासारखं बोलत असतो. खरंच अगदी अगदी मूर्खासारख्या गोष्टी. कुणालाही माझी पर्वा नाहीये. देव माझ्याकडे असं पाहायचं की खरंच तुझी कुणाला पर्वा नाहीये. मूर्खपणा आहे हा. मूर्खपणा मूर्खपणा मूर्खपणा. तर आपण सगळ्यांनी हे ऐकायला हवं. आपण त्यावर भर दिला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आपण आपल्या मुखाने अशा गोष्टी बोलतो ज्या आपण बोलता कामा नये, तेव्हा ते पाप असतं. आपण पश्चाताप करायला हवा. आणि हेच पुष्कळसे लोक करत नाहीत, कारण हे नुसतंच उप्स, एखाद्या लहानशा उचकीसारखं नाहीये. आपल्याला पश्चातापाची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जर हे पाप आपण झाकून टाकलं नाही, तर आपण सैतानासाठी दरवाजा उघडा करत असतो. शब्दामध्ये आत्मिक जीवनात कार्य करण्याचं सामर्थ्य आहे. आणि शब्द म्हणजे जीवन आहे. आणि शब्द खरोखर मनावर आत्मिक परिणाम करतात, कारण तुम्ही त्यांना पाहू शकत नाही, तरी शब्दांचा परिणाम होतो. कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोलतं, ते तुमच्या आत जातं आणि तुमच्यावर त्याचा परिणाम होतो. ते तुम्हाला वरती चढवतात किंवा खाली खेचतात. आज या सभागृहात हजारो लोक आहेत आणि तुम्ही असेच आहात. तुम्ही कशासाठी इथे आलात? माझं बोलणं ऐकण्यासाठी. का ते? कारण मी देववचन सांगतेय आणि तुम्हाला हा अनुभव आला असेल की तुमच्याशी योग्य शब्द बोलल्यामुळे तुमच्या मनाचा, तुमच्या वृत्तीचा, तुमच्या जीवनाचा पालट होत आहे आणि तुमच्यात परिवर्तन होत आहे. देवाने आपल्याला बहुमोल अशी देणगी दिली आहे, त्याचा शब्द. देवाचं वचन ही आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी अशी देणगी आहे. तुम्ही आज शब्दांबद्दल अगोदरच बरंच काही ऐकलंय. आपण वचनाविषयी गायलंय, वचनातून आपल्याला उत्तेजन मिळालंय. तुम्हाला मिळणाऱ्या साधनांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आमच्याकडे तुमच्यासाठी भरपूर साधन सामुग्री आहे जी तुम्ही घरी घेऊन जाल आणि त्याच्या वापराने परिवर्तन अनुभवाल. शास्त्र म्हणतं आपल्या जीवनासाठी देवाकडे चांगली योजना आहे, पण देववचनाने आपल्या मनाचं पूर्णपणे नवीकरण व्हायला पाहिजे, जेणेकरून चांगली योजना आपल्या आयुष्यात कार्यान्वित होऊ शकेल. मी देवाचे त्याच्या वचनाबद्दल आभार मानले. 2 कोरिंथ 3:18 म्हणतं, आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. येशू म्हणाला, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. कितीतरी आश्चर्यजनक अशी वचनं. तर आता आपण वचनाबद्दल, देववचनाबद्दल बोलूया. देवदूत जे वचन बोलतो, तुमच्यातील किती जण विश्वास ठेवतात की देवाने तुमच्या जीवनात मदत करण्यासाठी, तुमचं रक्षण करण्यासाठी देवदूत नेमलेले आहेत? आपण त्याचा विचार करत नाही, पण देवाने तुम्हाला मदत करण्यासाठी देवदूत नेमले आहेत असा विचार करण्याची सवय लावून घ्या. तुमचे काही देवदूत कमालीचे कंटाळवाणे आहेत. त्यांना खूप आनंद वाटतो जर तुम्ही त्यांना त्यांचं काम करू दिलं तर. आणि जर त्यांच्याकडून तुमच्यासाठी काही काम करून घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळी त्यांच्या कामात अडथळा आणणं बंद करा तुम्ही. आता स्तोत्रसंहिता 103:20, अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. ते लक्ष देऊन काय ऐकतात? त्यांची हालचाल कशी होते? त्यांना काय प्रवृत्त करतं काम करण्यासाठी? त्यांना काय उद्युक्त करत असतं सांगा? कुठलीही तक्रार नाही, कुरकूर नाही, दोष देणं नाही, व्यर्थ गप्पा मारणं नाही, चहाड्या करणं नाही, वायफळ बोलणं नाही.
तर देवाचं वचन. ते देववचन कान देऊन ऐकतात. इब्री अध्याय 1 वचन 14 सांगतं, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक देवदूत आहेत. बघा, ती मी आहे. आज मी तुम्हाला काय सांगते ते कळतंय का? जर तुम्हाला तुमच्या देवदूताकडून मदत हवी आहे तर तुम्ही त्यांना करण्यासाठी काहीतरी काम द्या. समस्येत असताना आपण म्हणायला हवं की मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवते. मला विश्वास आहे की देवाचं वचन म्हणजेच सत्य आहे. वचन म्हणण्यासाठी पुरेसं समजून घेण्याची तुम्हाला गरज आहे की देव म्हणाला. आणि काहीतरी बोला जे तुमच्या परिस्थितीला अनुरूप असेल. मी घाबरणार नाही, कारण देव माझ्या बाजूने आहे. किंवा इतर काहीही, देव ख्रिस्ताद्वारे माझ्या सगळ्या गरजा त्याच्या वैभवानुसार पुरविल. तुमची नोकरी गेल्यावर असं म्हणू नका, बापरे माझी नोकरी गेली, आता मी काय करणार, मी अगदी थकून गेले, मी गळून गेले, मला माहित नाही मी काय करणार, मी अजिबात कुरकुर 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 कुरकुर. आणि बघा, देवदूत असं म्हणतात की आम्हाला काहीतरी काम करू द्या. तुम्हाला समजतंय का? छोटंसं काहीतरी करण्यासाठी द्या. तुम्ही द्याल? तुम्ही असं म्हणा की मी दुसरं काम करू शकेन. कदाचित तुम्ही असं बोलून पहा, ठीक आहे मी माझी नोकरी गमावली, ते वाईटच झालं, पण मला विश्वास आहे की देवाकडे माझ्यासाठी चांगलं काम आहे. आणि एक सांगू, माझा विश्वास आहे की जेव्हा मी काम शोधण्यासाठी बाहेर जाईन, मी जिथे कुठे जाईन तो माझ्या बाजूने असणारच आहे. मी देवावर विश्वास ठेवते. माझ्यासोबत देवदूत आहेत. देवा त्यांना मुक्त कर. त्यांना या क्षणापासून माझ्यासाठी दरवाजे उघडू दे. आता ते देवदूत आनंदी आहेत, कारण ते तुम्हाला मदत करू शकतात. ते तुमच्यासाठी काम करू शकतात. आमेन. आता मी तुम्हाला वेळेबद्दल थोडंसं सांगते. जेव्हा तुम्ही हताश असता, बघा तेच असह्य आहे, कारण तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं असतं. आमेन. अरे काय सांगू. अरे मी या सगळ्यांना अगदी कंटाळून थकून गेले खरंच. आणि मग अशा वेळी कोणीतरी तुमच्या आसपास सकारात्मक असतं आणि त्यांना वाटतं तुम्हाला थोबाडीत मारावी. बघा, मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुटुंबातील कुणीतरी मला सांगतं की ही उपदेश करणारी स्त्री मला माहिती आहे जी सांगते. बघा, मी या संदेशासाठी खरंच खूप आभारी आहे, जो संदेश मी वारंवार देणार आहे. कारण या वचनांमुळे मला मदत झाली आणि आता मी आठवड्यांऐवजी फक्त 5-7 मिनिटांसाठीच गळपटून जाते. आणि काही चुकीचं आहे हे मला समजलं तर मी पश्चाताप करते आणि मी पुन्हा एकदा उभी राहू शकते खरंच. आणि मी विश्वास ठेवते आणखी 4-5 वर्षांनी ती 7 मिनिटं 2 मिनिटं होतील. आणि कुणाला माहित, एखाद्या दिवशी मी पूर्णपणे ताबा ठेवीन. मला माहित नाही. जोवर या शरीरात ते फारसं काही आवडण्यासारखं नाहीये, मूर्खासारखं वक्तव्य करून माझ्या मागे येणाऱ्या देवदूतांच्या कामात अडथळा निर्माण करून मला त्यांना आळशी करायचं नाहीये. मला ते परवडण्यासारखं नाहीये. आज तुम्हाला हे कळावं असं मला वाटतं. आध्यात्मिक विषयाचं सामर्थ्य शब्दात भरलेलं आहे आणि देव तुम्हाला मदत पुरवू पाहतोय. त्याने तुमच्यासाठी देवदूत नेमलेले आहेत. आणि देवदूत म्हणजे पंख असलेली लहान बालकं नाहीत. जी देवदूताची चित्र आपण पाहतो ती खरंच खूप हास्यास्पद अशी असतात. खरंच अगदी केविलवाणी. मला असं वाटत नाही. माझ्या मते ते सामर्थ्यशाली आहेत. लढणारे देवदूत महाकाय असे. एक सांगू, जर तुमच्याकडे पुरेसा विश्वास आहे, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकाल. मी असं पाहिलं नाही, पण ज्या माणसाने मला ते सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला. कारण मला वाटत नाही की त्याला पुरेसं काही माहीत होतं.
माझ्या फिनिक्स येथील सभेसाठी एक माणूस त्याच्या बायकोबरोबर आला. तो विश्वासणारा नव्हता. ते त्याचं तिच्यासाठी वाढदिवसाचं बक्षीस होतं आणि त्याने तिला सभेसाठी आणलं. तो तिच्याबरोबर आला. देवाची स्तुती असो, पण उपासनेच्या वेळी ती म्हणाली की तो हुंदके द्यायला लागला. आणि ती म्हणाली की तुला काय झालं? तो म्हणाला तू ते पाहत नाहीयेस का? तू ते पाहत नाहीयेस का? आणि ती म्हणाली की तू कशाबद्दल बोलतोयस? आणि मग तर बघा असं काही झालं. आणि त्या रात्री मी पांढरे कपडे घातले होते आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा नाही, गंमत नाही, जेव्हा मी बाहेर आले तो म्हणाला की खरोखर उंच अशी माणसं माझ्याबरोबर बाहेर आली आणि त्यांनी सुद्धा पांढरे कपडे घातले होते. आणि तो म्हणाला मला वाटतं ते माझं गायक मंडळ होतं. मग तो म्हणाला की जेव्हा जॉयस काहीतरी बोलण्यासाठी पुलपीठावर आली, प्रत्येक वेळी जेव्हा ती काही सांगायला येत असे ती माणसं तिच्याबरोबर येत आणि तिच्या भोवती तिच्या सभोवती असं अर्धवर्तुळ करत असत. मग ते तलवारी बाहेर काढत असत आणि सावधानतेने उभी राहत असत. जेव्हा मी उपदेश देत होते तो मनुष्य तारला गेला हे मी सांगू शकते. जसं मी म्हणाले, मला माहित नाही तुम्ही त्यावर काय विचार करता, पण नक्की त्या माणसावर याचा परिणाम झाला होता. आणि मला असं वाटलं की वा, जर आपणही तसंच समजून घेतलं तर की आपण एकटे नाही आहोत, आपल्याला कुणाची तरी सोबत आहे. आणि देव हे म्हणाला की तुम्ही घाबरण्याची गरज नाही, कारण तुम्ही जिथे जाल तिथे मी आहे. आणि बघा, बापरे, बघूया का इथे ते काय म्हणताय ते? कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह आणि नाग यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह आणि नाग यांस तुडवीत चालशील. वा, हा महिनाभर आम्ही सेवा कार्याच्या पुढील वर्षाच्या जमा खर्चाचं अंदाजपत्रक वाढवण्यासाठी मदत मागत होतो. शास्त्र सांगतं की जगभर जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तर माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही स्वतःच्या पलीकडे पोहोचा. तुम्ही आत्ता आहात त्यापेक्षाही कितीतरी मोठ्या गोष्टीत तुम्ही सहभागी व्हा आणि आम्हाला मदत करा. मुखावर हास्य आणा. जगातील दुखावलेल्या लोकांना मदत करा. जर तुम्ही द्याल आणि तुम्ही तुमची प्रेमळ देणगी जर आमच्यापर्यंत पाठवली नसेल तर कृपया नावेतून बाहेर या आणि विश्वासाचं पाऊल उचला आणि आत्ताच ते करा. मला वाटत नाही याबद्दल तुम्हाला कधीही खेद होईल. जे काही तुम्ही दुसऱ्यासाठी कराल देव तेच तुमच्यासाठी घडवून आणेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमच्या देणग्यांसाठी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते मी. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joycemeyer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.